तर नमस्कार मंडळी. तर कमळी मालिकेचा शेवटचा भाग नेमका कसा प्रसारित होणार, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कमळी आणि ऋषी दोघे जण मिळून देखील मात्र आता कमळीच्या आई आणि आबांच्या भूतकाळाबाबत सगळं काही सत्य शोधत असतात. पण मात्र त्यांना अजूनपर्यंत काही ठोस पुरावा सापडलेला नसतो. पण फायनली ती ज्यावेळेस मात्र वाळिंजे गावात पोहोचतात त्यावेळेस मात्र त्यांना अशी भयानक गोष्ट सापडते. त्याच्यामुळे कमळीला समजतं की तिचे खरे वडील कोण होते, कमळीच्या आबांचं काय सत्य होतं आणि कमळीच्या आईचं पण काय सत्य होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या समोर येतात. तर तुम्ही पाहिलं असेल की राजन आणि अन्नपूर्णा आजी देखील त्या घरापर्यंत पोहोचून ते थेट मुंबईला निघून गेलेले असतात. तर मुंबईला गेल्याच्या नंतर राजनच्या डोक्यामध्ये सारखा तोच विचार येत असतो की माझी गौरी नेमकी गेली तरी कुठे असेल, कारण की तिला गेले कित्येक वर्ष मी शोधतोय, मला एकदा सापडली आणि त्याच्यानंतर ती अशी गायब का झाली असेल, नेमकं काय घडलं असेल, ते घर कोणी उद्ध्वस्त केलं असेल, त्यावेळेस नेमकं काय सत्य आहे ते राजनला काहीच समजत नसतं. तर राजन आता सगळीकडे मात्र त्याच्या गौरीचा शोध घेत असतो, तुम्हाला माहितीच आहे. तर दुसरीकडे अन्नपूर्णा आजीने राजनला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी मला माझी मोठी नात नाही मिळाली तरी काही विषय नाही, पण आता कमळीच माझी मोठी नात म्हणून मी तिचा स्वीकार करते आणि तिला परत आपल्या घरामध्ये आपण बोलवूया. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी सगळीकडे मात्र आता कमळीच्या आबांबाबत आणि सोबतच मात्र कमळीच्या आईबाबत सगळं काही सत्य शोधत असतात. तर कमळीसमोर सगळ्यात मोठं पहिलं सत्य तर हेच आलेलं असतं की तिच्या आईचं खरं नाव म्हणजे सरोज नसून गौरी आहे. तर कळाल्याच्या नंतर कमळीला धक्का बसणं साहजिक असतं. कमळी म्हणते की हे नाव असं कसं, म्हणजे काय शक्य आहे, माझ्यापासून आईने काय काय लपवलंय हेच तिला नीट समजत नसतं. तर एकीकडे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल की आता कामिनी पण पूर्ण घाबरून गेलेली असते, कारण की कामिनीच्या कानावरती पण काही गोष्टी पडलेल्या असतात की कामिनीच्या गुंडांनी सांगितलेलं असतं कामिनीला कॉल करून की गावामध्ये ती कमळी आणि सोबत तिचा एक मुलगा आहे, ते दोघं जण मिळून मात्र कशाचा तरी शोध घेत आहेत. तर हे सगळं झाल्याच्या नंतर कामिनी म्हणते की घेऊ दे, त्यांना जो शोध घ्यायचा आहे ते घेऊ दे, तू फक्त त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेव आणि काय तिथे हालचाली होतात त्या सगळ्या गोष्टी मला येऊन सांग. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र आता कामिनीला असं वाटतं की आता तिने सगळ्यात मोठी लढाई जिंकली, पण ती याच ठिकाणी हारलेली असते, कारण की तिला वाटतं की कमळी आणि ऋषीच्या हातात काहीच लागणार नाही. तर कमळी आणि ऋषीला त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर तेथील लोक, म्हणजे तिथे एक कुटुंब राहत असतं कमळीच्या जुन्या घरी, आणि ती लोक सगळं काही सत्य सांगतात की हे घर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये होतं, पण या घरामध्ये आम्हाला काही वस्तू सापडल्या त्या आम्ही अजून पण जपून ठेवल्यात, पण त्याच्यानंतर या ठिकाणी कोणीच आलं नव्हतं. तर त्या ठिकाणी मात्र आता कमळीच्या लहानपणीचे फोटो सगळे काही मात्र आता त्या ठिकाणी सापडतात, आणि सोबतच मात्र तुम्हाला माहितीच आहे की गौरी आणि राजनच्या लग्नाचे पण फोटो काय असतात, पण ते पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये असतात. तर ऋषीला एक गोष्ट तर कन्फर्म होते की कमळीचे वडील कोणतरी मोठे बिझनेसमॅन नक्कीच असणार आहेत, आणि हे सगळं मात्र आता त्या गावातल्या लोकांमुळेच त्यांना देखील हळूहळू समजतं, कारण की तुम्हाला माहितीच असतात की ते गावातील एक आजी आजोबा असतात, त्यांना सगळं काही गोष्टी माहीत असतात. तर आता ह्या सगळ्या गोष्टी मात्र आता ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस मात्र कमळीला समजत नसतं की आता नेमकं करू काय, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ कसा आणि मला माझे खरे बाबा सापडतील कसे, तर नेमकं काय काय गोष्टी आहेत हे विचार करूनच कमळीचं डोकं दुखत असतं. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की या नयनताराचा घमंड अजून पण कमी झालेला नसतो, कारण की तिला असं वाटतच नसतं की तिची काय ह्या सगळ्यामध्ये चूक आहे, तरी देखील तिने ऋषीला अजूनपर्यंत कॉल केलेला नसतो ना त्याच्यासोबत बोललेली असते. पण शेवटी तुम्हाला एक गोष्ट पुढे समजेल की फायनली आता नयनताराला देखील वाटतं की या सगळ्यांमध्ये आपली चूक झालेलीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरी ऋषीसोबत बोलायचं नसेल तर तो ऋषी एकदम त्या गावामध्ये आहे तरी कसा याची चौकशी केलीच पाहिजे. तर पुढे नयनतारा आता बंड्याला कॉल करून विचारते की ऋषी तुमच्या गावात आलाय ना, तो काय करतो, कसा आहे, काय, सगळ्या गोष्टी बंड्याला विचारते. पण नयनतारा डायरेक्ट ऋषीला कॉल करत नाही. तर आता कमळी आणि ऋषीसमोर हे सत्य आलेलं असतं की आता कमळीच्या बाबांना शोधणं, कारण की तिला तर हे समजलेलं असतं की गौरी त्या गावामधून तिचं, म्हणजे तिच्या आईचं नाव खरं गौरी होतं आणि तिच्या आबांचं हे सत्य तिला समजलेलं असतं, पण त्यांनी ते गाव का सोडलं, ते घर कोणी जाळलं हे त्यांना अजून माहीत झालेलं नसतं. तर आता त्याच गोष्टीचा शोध आता कमळी आणि ऋषी घेताना तुम्ही पुढे पाहाचाल. पण त्याच वेळेस मित्रांनो एका साईडला मात्र राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील डिसाईड केलेलं असतं त्यांनी की काही जरी झालं तरी आता ती कमळीचा स्वीकार करणार, आणि कागदोपत्री जी काही अनिकाला अर्धी प्रॉपर्टी भेटणार आहे त्यातली अर्धी प्रॉपर्टी आपण कमळीच्या नावावरती करायची. तर हे सगळ्या गोष्टीला पूर्णपणे कामिनीचा आणि रागिनीचा, अनिकाचा सगळ्यांचा विरोध राहणारच आहे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कामिनीला तर ही गोष्ट कधी पटणारच नाही, कारण की कामिनीला खरं सत्य माहीत आहे की कमळीच खरी अन्नपूर्णाची नात आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र आता सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट असा येतो की कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी मात्र आता अन्नपूर्णा आजीला मी हे करून देणार नाही, कारण की ह्या म्हातारीने त्या कमळीला जर इथे आणलं त्याच्या अगोदरच मला त्या कमळीला संपवलं पाहिजे. त्या कमळीला एकदा मी संपवलं ना की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा काटाच बाजूला झाला म्हणून समजा. तर दुसरीकडे मात्र आता कमळी आणि ऋषी आता त्या गोष्टीचा शोध घेत असतात की ते घर कोणी जाळलं असेल, तर त्यांना आता अशा काय काय गोष्टी सापडतात की विचारच करू नका, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळीला हे समजतं की ह्या गावामध्ये एक सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होणार होता, म्हणजे सगळ्यात मोठा प्रकल्प होणार होता, आणि ते प्रकल्पाचं काम करणार होतं हे समजल्याच्या नंतर कमळीला खात्री पटते की नक्कीच ह्यांचा आणि यांचा काहीतरी संबंध होता या गावाशी. म्हणजेच तिथे कळतं की त्या गावामध्ये मात्र आता महाजन
महाजन कंपनीची एक नवीन इंडस्ट्री येणार होती या गावामध्ये. पण त्या सगळ्याला विरोध केल्यामुळे म्हणजेच त्यात इन्व्हेस्टरने विरोध केल्यामुळे लोकांचा विश्वासघात झालेला असतो आणि लोकांना वाटते की खोटी स्वप्न दाखवली आणि त्याच गोष्टीमुळे मित्रांनो सगळ्यात मोठं भयंकर सत्य कमळीसमोर येतं. तर राजन ठरवतो की काही जरी झालं तरी त्या गावामध्ये आता मी गौरीसाठी म्हणजेच गौरी तर नाही राहिली माझी, पण मात्र त्या गावामध्ये माझ्या मुलीसाठी यांच्यासाठी मी काहीतरी चालू नक्की करेल, शाळा कॉलेज नक्की बांधेल त्या ठिकाणी आई. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता अन्नपूर्णा म्हणते की नक्कीच राजन त्या गावामध्ये तू शाळा कॉलेज नक्कीच उभी कर आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळेल अशी एखादी गोष्ट देखील उपलब्ध करून दे. तर आता मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ते वाळिंजे गावासोबत आता राजन, अन्नपूर्णा आजी सोबतच मात्र गौरी, कमळी, ऋषी आणि कामिनी ह्या सगळ्यांचं बॉन्ड तिथेच जोडलेलं असतं. कारण तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे कामिनीला हा माहीत असतो की कामिनीनेच तुम्हाला माहीत असेल की तिच्या दादाचा म्हणजेच आपल्या सदानंद आजोबांचा अपघात घडवलेला असतो. दुसरीकडे मात्र सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गौरीचं घर जाळलेलं असतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गौरीला त्या गावातून तिनेच पळवून लावलेलं असतं, म्हणजेच तिला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात आणि त्याच्यानंतरच मात्र कमळीची आई, आबा हे सगळे सिद्धटेकला गेलेले असतात. म्हणजेच हे सगळं सत्य पुढे आता कमळीसमोर उघडकीस येणार आहे. म्हणजेच कमळीला पहिलं सत्य तर हे समजतं की महाजनांचा इथे काय संबंध आहे. तर कमळी आता अन्नपूर्णा आजींना हे सत्य विचारण्यासाठी कॉल करते, म्हणते की तुम्ही ह्या वाळिंजे गावामध्ये तुमची काही कंपनी प्रोजेक्ट प्रकल्प काय होता का? त्यावेळेस मात्र आता कमळीला अन्नपूर्णा आजी सत्य सांगते, म्हणते की त्या गावामध्ये आम्ही प्रकल्प तर नक्कीच करणार होतो, पण त्यावेळेस मात्र आमच्याकडून तो सक्सेस झाला नाही. त्यामधील इन्व्हेस्टरने सगळे काही पैसे रिटर्न हे केले आणि सोबत खूप साऱ्या गोष्टी. तर आता कमळीला एक गोष्ट तर समजते की अन्नपूर्णा आजी, राजन काका ह्यांचा देखील ह्या गावाशी काही ना काही संबंध नक्कीच आहे. तर दुसरीकडे मात्र त्या गावातील एक आजोबा कमळीला एक सत्य सांगतात की म्हणतात की आम्हाला माहिती आहे गौरीचं एका मुलावरती प्रेम होतं. तो मुलगा एक खूप मोठा बिझनेसमॅन होता आणि त्यांचाच ह्या गावामध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट येणार होता. पण त्याच्यानंतर काय झालं, एका रात्रीतच त्यांनी घर सोडून गेले कारण की त्यांच्या घराला आग लागली होती. तर आता हे सगळं सत्य बाहेर आल्याच्या नंतर कमळीला एक गोष्ट समजते की मला तो बिझनेसमॅन कोण आहे त्याला शोधून पहिलं काढलं पाहिजे आणि ऋषीला तर खात्री 100% पटलेली असते की आत्तापर्यंत अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीला शोधत आहेत आणि राजन काका त्यांच्या मुलीला शोधत आहेत. तर ती मुलगी ही कमळीच तर नसेल ना, हीच खात्री करण्यासाठी आता ऋषी चक्क अन्नपूर्णा आजींना सगळं सत्य विचारतो आणि कमळीच्या आईचा म्हणजेच आपल्या गौरीचा फोटो नेऊन दाखवणार आहे. आणि त्याच वेळेस मात्र आपल्या कमळी ऋषीसमोर सगळं काय सत्य उघडकीस येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट मित्रांनो, एकीकडे ही कामिनी आता आपल्या कमळीला संपवण्यासाठी गुंड पाठवते कारण की कामिनीला हे सत्य कळालेलं असतं की कमळी आणि ऋषीच्या हातात जर काही पुरावा लागला आणि त्याच्यानंतर त्या कमळीच्या हातून पुरावा लागू किंवा न लागू, पण ही अन्नपूर्णा त्या कमळीला ह्या घरात घेऊन 100% येणारच आहे. त्याच्यामुळे मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे की कमळी इथे यायच्या अगोदर तिचा खेळ संपवला पाहिजे. आणि कामिनीला हे पण वाटत असते की तिने गौरीचा खेळ पण संपवला, म्हणजेच गौरीचा पण आता गेम ओव्हर झाला. पण मित्रांनो पुढे पाहायला भेटेल की त्यांची गौरी ही पण जिवंत असते आणि हे सगळं सत्य आता बाहेर आल्याच्या नंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आत्तापर्यंत ही नयनतारा कमळी आणि ऋषीच्या लग्नाला विरोध करत होते, पण ह्याच नयनताराला आता कमळी आणि ऋषीच्या लग्नाचा स्वीकार करावा लागणार आहे. दुसरीकडे कमळी आता मुंबईला तर जाणारच आहे, पण सगळ्यात आधी कमळीच्या आधी हे सत्य ऋषीला समजतं की कमळीच खरी अन्नपूर्णा आजींची मोठी नात आहे. तर आता बघूया, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि ही अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल, म्हणजेच काही दिवसानंतर. तोपर्यंत या व्हिडिओला हाईप पण करा जाता जाता. धन्यवाद.